झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या SRA योजनेत चक्क कोट्यावधींचा TDR दरोडा पडल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवड मधील मिलिंद नगर SRA प्रकल्प चक्क बिल्डरांच्या घशात घालण्याचा मोठा डाव उघडकीस आला असून धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये SRAचे अधिकारी आणि विकासक यांचं थेट संगनमत असल्याचं या फाईलमध्ये स्पष्ट दिसत आहे. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये आपण मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. पिंपरी येथील सर्वे नंबर 12, 13 आणि 14 या ठिकाणी मिलिंद नगर, आदर्श नगर, सुभाष नगर आणि महात्मा गांधी नगर तसेच उत्तम नगर इथे झोपडपट्ट्या आहेत. यांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरुवातीला BSUP ची योजना हाती घेतली होती. त्यानुसार एकूण 1734 झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली आणि त्यापैकी 693 झोपड्यांना पात्र ठरवलं गेलं. मात्र दुर्दैवाने केंद्राच्या निधी अभावी हा प्रकल्प अर्धवटच राहिला. खरा खेळ सुरू झाला 2023 मध्ये, जेव्हा हा अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3 वेगवेगळ्या विकासकांनी SRA प्राधिकरणाकडे आपले प्रस्ताव दाखल केले. SRAच्या नियमानुसार जर एखाद्या प्रकल्पासाठी आधीच एक प्रस्ताव दाखल असेल तर दुसरा प्रस्ताव दाखल करून घेता येत नाही. पण SRAचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी या नियमांना हरताळ फासला. त्यांनी आधीच सर्व प्रस्ताव धुडकावून लावत आपल्या मर्जीतील सोनियो इन्फ्राक्रॉन या विकासकाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. या मंजुरीनंतर जो गोलमाल झाला तो थक्क करणारा आहे. मिलिंद नगर SRA हा खरं तर एक प्रकल्प असताना आदर्श नगर आणि मिलिंद नगर अशा 2 वेगवेगळ्या योजना असल्याचं भासवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. ज्या सर्वे नंबर 14 वर आधीच BSU अंतर्गत काही लोकांना घरं मिळाली होती, त्याच जागेवर पुन्हा SRA योजना दाखवण्यात आली, जेणेकरून बिल्डरला कोट्यवधी रुपयांचा जास्त TDR लाटता येईल. हा डाव एवढ्यावरच थांबला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत हा प्रकल्प राबवला जात असल्यामुळे पालिकेची ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेणे कायद्याने बंधनकारक होते. परंतु अधिकाऱ्यांनी पालिकेला जाणीवपूर्वक डावलून ही मंजुरी देऊन टाकली. अगदी जागेच्या मोजणीतही फेरफार करण्यात आला. महापालिकेने 2007 मध्ये केलेली मोजणी बाजूला ठेवून विकासकाने सप्टेंबर 2023 मध्ये स्वतः नवीन मोजणी केली आणि ज्या जागेवर लोकांचे आधीच पुनर्वसन झाले होते तीच जागा नव्या प्रस्तावात घुसवून दिली. या सगळ्यात सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आधीच घरे मिळाली होती त्यांच्याच नावाचा आणि बोगस संमतीपत्राचा वापर करून पुन्हा एक बोगस लाभार्थी यादी तयार करण्यात आली, जी केवळ आणि केवळ अतिरिक्त TDR लाटण्यासाठी बनवली गेली होती. थोडक्यात सांगायचं तर गरिबांच्या हक्कांच्या घरांवर डल्ला मारून शासकीय नियमांची पायमल्ली करत बिल्डरला करोडोंचा फायदा मिळवून देण्याचा हा एक सुनियोजित कट होता, जो आता चौकशीत उघड झालेला आहे. शासकीय आशीर्वादाशिवाय इतका मोठा घोटाळा होणे निव्वळ अशक्य आहे. या भ्रष्ट कारभारावर आणि संबंधित बिल्डरवर कडक कारवाई झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा पुणे लोक.